चला तर मंडळी, आज ना मस्त अशी काळ्या मसाल्यातली आपण शेवभाजी बनवूया. शेवभाजी बरेच प्रकारची बनवली जाते, पण तुम्ही या पद्धतीने शेवभाजी बनवा, अगदी भारी लागते आणि याचा जो रस्सा असतो ना, मस्त होतो. एकदा का तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली ना, तर याच पद्धतीने बनवा आणि तुम्ही ही चपातीसोबत किंवा पावसोबत कशासोबतही खाऊ शकता. मस्त एखाद्या संडेला काही वेगळं काही बनवायचं असेल ना, तर अशी ही शेवभाजी नक्की एकदा ट्राय करा. त्याकरता सुरुवातीला आपण काय करायचं, थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं. तर पॅनमध्ये तेल घालायचं आणि खोबरं भाजायचं. तर खोबरं भाजताना मस्त याला अगदी डार्क कलर येऊ येऊ देतपर्यंत भाजून घ्यायचं. मस्त डार्क कलर आला पाहिजे, हलकंसं भाजायचं नाही. आता हे खोबरं आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये कांदा भाजायचा. तर एक मोठा कांदा घेतला. आता कांदा भाजताना सुद्धा याला सुद्धा छान असा लाल कलर यायला हवा. गुलाबी कलरमध्ये आपल्याला नको आहे. अगदी मस्त असा डार्क डार्क लाल कलर येऊ द्यायचा. त्यातच मी 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मस्त कलर आला की काय करायचं, हे सुद्धा आपण काढून घ्यायचं. आता सुरुवातीला जे आपण खोबरं भाजलं ना, ते वेगळं असं वाटून घ्यायचं. पाणी घालायचं नाही, मस्त असं वाटून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. हे बघा, आता याला बाजूला आपण काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं किंवा कमीत कमी किंवा पाणी नाही घातलं तरी चालेल, पण थोडंसं पाणी घालून ना आपण हा मसाला तयार करून घ्यायचा. हा सुद्धा आपण बाजूला ठेवूया. इथे मी घेतले शेव. असे जाळ घ्यायचे, लाल कलरचे असे येतात ते घ्यायचे आणि हे भाजीचे शेवभाजीचे शेव आहे. हा शेव घ्यायचा. अगदी जो बारीक येतो शेव तो नाही घ्यायचा. तर हा शेव मी घेतलेला आहे आणि हा शेव भाजी करता वापरला जातो. तेल गरम करायचं, त्यात घालायचं राई, जिरा आणि तेजपान आणि जो आपण वाटण केलं आहे ना, कांदा, आलं, लसूण ते घालायचं आणि हे 2-1 मिनिट आपण परतून घेऊया. आता ही भाजी करताना काय करायचं, तेल थोडंसं आपण ना जास्त वापरायचं. या भाजीला थोडं तेल जास्त वापरायचं. नंतर लाल तिखट घालायची, हळद घालायची आणि मी यात घातला आहे गरम मसाला. तर गरम मसाल्याऐवजी तुम्ही जर चिकन मसाला घातला, मटण मसाला घातला ना, तरी अजून भाजीला मस्त चव येते. पण मी गरम मसाला घातलेला आहे. ते हे सुद्धा सर्व मिक्स करायचे. 2-1 मिनिट आपण परतून घ्यायचं. नंतर 2 मोठे टमाटर घातले, मीठ घातले. आता हे टमाटर आपण मिक्स करायचे. थोडं पाणी घालायचं आणि हे टमाटर अगदी मऊ शिजवायचे. एक लक्षात ठेवायचं की टमाटर अगदी व्यवस्थित मऊ शिजायला हवा, तरच भाजीची अगदी मस्त चव येईल. आता ढाबा स्टाईल चव हवी असेल तर यात थोडासा आपण चाट मसाला घालायचा. तर मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. नंतर मी यात घातलेला आहे काळा मसाला. आता काळा मसाला घातल्याने काय होणार, भाजीला चव तर भन्नाट येईल, शिवाय कलरसुद्धा खूप भारी येतो. हे बघा किती मस्त कलर आला आहे. नंतर कसुरी मेथी घालायची आणि सुरुवातीला जे आपण खोबरं भाजलं ना ते घालायचं. आता काय करायचं, याला जास्त शिजवायचं नाही, फक्त मिक्स करायचं काही सेकंदाकरता आणि हा मसाला बघा काय भारी झाला आहे ना, मस्त. आणि कलर बघा किती सुरेख आला आहे. आता यात पाणी घालायचं. तर पाणी गरम पाणी घालायचं, थंड पाणी यात घालायचं नाही आणि या भाजीला पाणी थोडं जास्त लागतं. तर मस्त असं गरम पाणी घालायचं, याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि काळा मसाला घातल्यामुळे रंग बघा काय भारी आला आहे. एक उकळी आल्यानंतर काय करायचं, गॅस अगदी कमी करायचा आणि यात आपण घालायचं शेव. रस्सा बघा काय भारी झाला ना. असा हा रस्सा तुम्ही वाटीत घेऊन जरी पिला ना, तरी मस्त लागतो. नंतर यात शेव घालायचं. शेव घातल्यानंतर काही सेकंदांनीच गॅस बंद करायचा. शेव घातल्यानंतर गॅस जास्त वेळ सुरू ठेवायचं नाही. गॅस बंद करायचं मस्त, किंवा जेवायच्या वेळेला अगदी आयत्या वेळेला तुम्ही शेव घातला तरीही चालेल आणि मस्त अशी तिखट झणझणीत काळ्या मसाल्यातली आपली शेवभाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने बनवा. एकदा का तुम्ही या पद्धतीने ही शेवभाजी बनवली ना, दुसरी कुठलीही पद्धत तुम्ही वापरणार नाही. इतकी भारी लागते ना आणि याचा रस्सा ना इतका भारी लागतो. नक्की एकदा बनवा तुम्ही आणि नंतर मला कमेंट्स करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि नक्की ट्राय करा.